राज्यसभा निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। चौथा उमेदवार उतरवण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्यात। पुरस्कृत किंवा अपक्ष उमेदवाराला ताकद देण्यासाठी भाजपने रणनीती आखलेली आहे। ऐनवेळी उमेदवार उतरवून मवियाला धक्का देण्यासाठी भाजपची नवी व्यूहरचना पाहायला मिळते। महत्त्वाची बातमी, याआधी भाजपकडून चौथा उमेदवार उतरवला जाणार नाही असं समजलेलं होतं, मात्र आता नवा ट्विस्ट आलेला आहे। राज्यसभा निवडणुकीमध्ये हा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। राज्यसभा निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। चौथा उमेदवार उतरवण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्यात। पुरस्कृत किंवा अपक्ष उमेदवाराला ताकद देण्यासाठी भाजपची रणनीती असू शकते। ऐनवेळी उमेदवार उतरवून मवियाला धक्का देण्यासाठी भाजपची नवी व्यूहरचना आहे। तरी बातमी आपण पाहतोय, पुरस्कृत किंवा अपक्ष उमेदवाराला ताकद देण्यासाठी भाजपची रणनीती असू शकते। ऐनवेळी उमेदवार उतरवून नवा ट्विस्ट निर्माण केला जाऊ शकतो। भाजपकडून राज्यसभा निवडणुकीमध्ये हा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। नवीन ट्विस्ट राज्यसभा निवडणुकीमध्ये येऊ शकतो। याआधी चौथा उमेदवार भाजपकडून दिला जाणार नव्हता, मात्र आता ऐनवेळी चौथा उमेदवार उतरवण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चेतन, उद्या फॉर्म भरले जाणार आहेत, उद्या उमेदवार जाणार आहेत फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये, मात्र हा नवा ट्विस्ट येताना पाहायला मिळतोय। नेमकं काय घडतायत, काय हालचाली होतात? नक्कीच भाजपकडून एकंदरीत आता तृप्तीच्या प्रकारची माहिती समोर येते की चाचपणी सुरू झालेली आहे आणि कदाचित आज रात्रीपर्यंत अंतिम निर्णय होऊ शकतो। ऐनवेळी उद्या एका बडा उद्योगपतीला अपक्ष अर्ज भरण्यास सांगितले जाऊ शकतं आणि एकंदरीत या संदर्भात भाजपकडून या अपक्ष उमेदवाराला ताकद पुरवली जाण्याची शक्यता आहे। थेट भाजपच्या कमळ चिन्हावरती जरी हा उमेदवार अर्ज भरला नसला तरी अपक्ष उमेदवार देऊन कुठेतरी महाविकास आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजप करू शकतं, अशी ही माहिती आहे ती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडून आपल्याला कळत आहे। त्यामुळे उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत या संदर्भातील स्पष्टीकरण आपल्याला मिळू शकतं। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।